नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत. अनअकॅडमीवरच्या टॉप एज्युकेटर सोबत तुम्ही लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती शिकणार आहात, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. तर या सर्व गोष्टीचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा पी सीमध्ये लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हा यूट्यूब चॅनल तुमच्या त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टॉल करून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. ओके, तर यामध्ये तुम्हाला लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती नेमकं किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर राहणार आहे, त्या गोष्टीचा कितपत तुम्हाला उपयोग होणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच बेनिफिट तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये दिसून येणार. मग त्यामध्ये तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायसाठी का गरजेचं आहे, या गोष्टी सगळं करण्यासाठी अगोदर तुम्ही लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे अनअकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्रिप्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. येतं लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्रिप्शन घेतलं, त्या चॅनलचं सबस्क्राईब केलं, तर तुम्हाला त्या चॅनलवरती येणारे प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक एक्झामचे अपडेट तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या चॅनलवरती जे काय आहे, जे काय लेक्चर तुम्ही पाहणार आहात, ते पूर्णपणे जी काय लेक्चर आहे ती लेक्चर पूर्णपणे तुम्हाला लाईव्ह पाहायला भेटणार आहेत. कसे मिळणार आहे? लाईव्ह भेटणार आहे. मग लाईव्ह लेक्चर सोबतच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील ती लेक्चर तुमच्यापाशी अवेलेबल होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट हा होणार आहे. आता याचा फायदा तुम्ही आणखी काय करू शकता, या कोर्समध्ये बेस्ट एज्युकेटर सोबत तुम्ही तुमचे प्रश्न जे काय ते डिस्कस करू शकता. लाईव्ह लेक्चरमध्ये देखील तुमचे क्वेश्चन क्युरी काय असतील त्या क्लिअर करून दिल्या जातील आणि बेसिक ओरिएंटेड तुम्हाला अध्यापन त्यामध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम अनअकॅडमीने केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं महत्त्वाचं गोष्ट आहे की ती सबस्क्रिप्शन होणं आवश्यक आहे. त्यामध्ये फायदा आहे, लाईव्ह लेक्चर आहे, त्यानंतर रेकॉर्डेड स्वरूपात देखील तुम्हाला त्याचं लेक्चर उपलब्ध होणार आहे. त्याच्या लक्षामध्ये अशा पद्धतीमध्ये तुम्ही याचं सबस्क्रिप्शन करून घेऊ शकता. त्यानंतर ही आहे माझा पूर्णपणे इंट्रो तुमच्यासाठी अवेलेबल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी करंटली सध्या MK अकॅडमी याचा डायरेक्टर म्हणून काम करत आहे, म्हणजेच फाउंडर आहे. त्याचबरोबर 9 वर्ष प्लस एवढा वर्षाचा अनुभव तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अनअकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म. त्याच्या लक्षामध्ये म्हणजे 9 वर्ष एक्सपिरियन्स असलेला टीचिंग क्षेत्रातला एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर MPSCच्या वेगवेगळ्या प्रिलिम्स मी क्रॅक केलेले आहेत. त्या प्रिलिम्सच्या जे काय मेन्ससाठी मी पात्र ठरलेलो आहे. त्याचबरोबर आता सध्या मी मेन्स आणि प्रिलिम याची पूर्णपणे तयारी आणि बदलत्या स्वरूपानुसार त्याचा सिलेबसनुसार अभ्यासक्रम तुमच्यासोबत शेअर करणार आहे. येते लक्षामध्ये? अशा पद्धतीने मी तुम्हाला मराठी व्याकरण, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं 2-3 विषय आहेत, त्या विषयामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी व्याकरण हा घटक मी घेणार आहे तुमच्यासाठी. त्याचबरोबर रिझनिंग हा एक घटक घेणार आहे. सध्या पोलीस भरतीसाठी जे काही विषय आहेत त्या विषयापैकी हा एक विषय घेणार आहे. आणि मेन्सच्या विद्यार्थ्यांना म्हणजे कंबाईन मेन्स असेल किंवा MPSC मधल्या कुठल्याही मेन्सची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे 2 घटक देखील आपले लवकरात लवकर चालू होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सगळ्या क्लिअर गोष्टी जाणं आवश्यक आहे. आता यामध्ये बघा, तुम्हाला हे ॲप फायद्याचं का आहे, कारण त्यामध्ये तुम्ही किती गोष्टी फायदेशीर तुमच्यापाशी पोहोचू शकतात. त्या गोष्टीमधली पहिली गोष्ट आहे, यामध्ये जे लेक्चर आहेत ते लेक्चर पूर्णपणे डेली लेक्चर लाईव्ह स्वरूपामध्ये तुमच्यापाशी भेटणार आहे. हे लक्षामध्ये म्हणजे डेली लेक्चर भेटणार आहे आणि ते पण लाईव्ह भेटणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जे काही क्वेश्चन असतात, त्यानंतर जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतात ते पण तुम्हाला त्यामध्ये क्लिअर करून भेटणार आहे. लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टॉप एज्युकेटेड जे आहेत, देशातील असतील किंवा मराठीतील असतील, ते टॉप एज्युकेटेड तुमच्यासाठी अनअकॅडमीने अवेलेबल करून दिलेले आहेत. लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटणार आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे काही स्ट्रॅटर्जी आहे शिकवण्याची किंवा त्या विषयामध्ये असणाऱ्या कन्सेप्टची ती पूर्णपणे तुमची क्लिअर होऊन देण्यात येणार आहे. त्याच टॉप एज्युकेटर सोबत मी प्राध्यापक मनोज कोळगे तुमच्यासाठी अनअकॅडमीवरती लाईव्ह
क्लासेस यूट्यूब मार्फत आणि स्पेशल बॅच मार्फत किंवा क्लास प्लस मार्फत देखील तुमच्यासोबत येणार आहे. अशा पद्धतीचे लाईव्ह एज्युकेटर्स जे आहेत ते टॉपचे एज्युकेटर तुमच्यासमोर नाव त्या एज्युकेटरचं आहे आणि त्यांचा अनुभव देखील तुम्हाला कामाला नक्कीच येणार आहे. त्या अनुभवाचा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्या. असं तुम्हाला वाटत असलं की बाबांनो याच्यातून आपल्याला फायदा होईल का नाही, अगोदर तुम्ही जे एज्युकेटर आहेत ते एज्युकेटर तर पाहून घ्या, त्यांचा अनुभव बघा, त्यानंतर त्यांनी क्रॅक केलेल्या एक्झाम बघा, त्या एक्झामचा तुम्हाला फायदा होणार आहे का नाही असे काही विद्यार्थ्यांचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कुठून ना कुठून तुम्हाला भेटणार आहे. येते लक्षामध्ये. हे टॉप एज्युकेटर तुमच्यासाठी लाईव्ह पण येणार आहेत, तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट पण क्लिअर करून देण्यासाठी येणार आहेत. अशा पद्धतीची अनअकॅडमीची टीम तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून तुमच्या पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर मिळणार आहे. ओके, तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हा कोर्स अगोदर जॉईन करून घेणं आवश्यक आहे. आता ह्या कोर्स संदर्भात जर जॉईन करायचं असेल किंवा सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्या कोर्समध्ये तुम्हाला नेमकं काय करावं लागेल किंवा ते सबस्क्रिप्शन कसं घ्यावं लागेल, तर त्या सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसमध्ये तुमचा कोर्स तुम्ही निवडू शकता, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त करून 12 महिन्याचा किंवा 24 महिन्याचा कोर्स निवडणं आवश्यक आहे. परंतु ज्यांना जर अफोर्डेबल आहे किंवा ज्यांना आवश्यकता वाटत नाही त्या विद्यार्थ्यांनी देखील हा कोर्स कुठला ना कुठला एक निवडणं गरजेचं आहे. तुम्हाला कोर्सचा फायदा होणार आहे हे 100% गॅरंटी देतो, कारण यामध्ये देशातील आणि राज्यातील टॉप एज्युकेटर तुमच्यासोबत कंटिन्युअली राहणार आहेत. लेक्चर तुमचे जो कोर्स घेतलेला त्या कोर्स पूर्ण होईपर्यंत. तिथे लक्षामध्ये. मग आता त्यामध्ये तुम्ही पहिला कोर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही पहिला कोर्स घेऊ शकता. 1 महिन्याचा आहे, 1 मंथ कोर्स आहे. या कोर्सला तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्यासाठी जे काही चार्जेस आहेत ते चार्जेस तुम्हाला आहेत 1,900 रुपये. म्हणजेच 1,900 रुपये तुम्हाला ते चार्जेस 1 महिन्याच्या कोर्ससाठी तुम्हाला भरावे लागतील. परंतु जर तुम्हाला 1,900 रुपये 1 महिन्याचा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल आणि 1 महिन्याच्या कोर्ससाठी तुम्हाला फीस 1,900 रुपये ही फीस तुमच्यासाठी लागू होणार आहे. परंतु जर तुम्ही माझा प्रोमो कोड म्हणजेच कोळगे मनोज यांचा प्रोमो कोड जो आहे तो प्रोमो कोड या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेला आहे. या प्रोमो कोडचा वापर करून जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतले, म्हणजे माझा प्रोमो कोड कोणता आहे, KMG10 हा प्रोमो कोड जर तुम्ही वापरला तर ह्या प्रोमो कोडचा वापर केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कोर्स जो काय तुम्ही कोर्स निवडणार आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला 10% सवलत भेटणार आहे. म्हणजे 10% तुम्हाला सूट भेटणार आहे. इथे लक्षामध्ये किती 10% सूट भेटणार आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक कोर्समध्ये तुम्ही हा जर प्रोमो कोड वापरला KMG10 हा प्रोमो कोडचा वापर करून तुम्ही 10% सवलत मिळवू शकता. त्याचबरोबर दुसरा कोर्स आहे 3 महिन्याचा म्हणजे 3 मंथ कोर्स आहे तुमच्यासाठी. तो कोर्स तुम्ही निवडला तर त्याच्यासाठी चार्जेस आहेत तुमच्यासाठी म्हणजेच 4,750 रुपये. जर तुम्ही 3 महिन्याचा कोर्स निवडला आणि KMG10 या प्रोमो कोडचा वापर करून सबस्क्रिप्शन घेतले तर 4,750 रुपयाचा जो काय कोर्स आहे तुमच्यासाठी फीस आहे, ती फीस तुमच्यासाठी फक्त आणि फक्त कितीमध्ये बसणार आहे, तर ती फीस 10% सवलत देऊन ती फीस तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे. ते अवेलेबल फीसची किंमत आहे 4,275 रुपये. म्हणजे 10% सवलत भेटल्याच्या नंतर 1,900चं जी फीस आहे त्याच्यासाठी 10% सवलत दिल्याच्या नंतर तो कोर्स 1,710 रुपयाला बसणार होता. त्याच पद्धतीने 4,750 रुपयाचा हा जो कोर्स होता 3 महिन्याचा, हा कोर्स तुम्ही 10% सवलत मिळू शकता केव्हा, ज्या वेळेस तुम्ही KMG10 हा प्रोमो कोड वापरून सबस्क्रिप्शन घ्यायचाल त्यावेळी तुम्हाला 4,750 रुपयाचा कोर्स हा 4,275 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यानंतर तिसरा कोर्स आहे तो आहे 6 मंथ म्हणजे 6 महिन्याचा जो कोर्स आहे तो 6 महिन्याच्या कोर्ससाठी तुम्हाला जो चार्जेस आहे सबस्क्रिप्शन आहे त्याच्या सबस्क्रिप्शनचा चार्ज आहे 8,550 रुपये. परंतु जर तुम्ही KMG10 हा प्रोमो कोड वापरला तर तो 8,550 रुपयाचा जो कोर्स आहे तो कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात येईल अनअकॅडमीवरच्या प्लॅटफॉर्मवरती. तो फक्त आणि फक्त कितीमध्ये 10% सवलत दिल्याच्या नंतर तुम्हाला तो प्रोमो कोड वापरून 10% सवलत भेटणार आहे. त्यावेळेस तुमच्याकडून तो चार्ज किती घेतला येणार आहे, 7,695 रुपये.
येते लक्षामध्ये. त्यानंतर जो महत्त्वाचा कोर्स आहेत 2 ते महत्त्वाचे असे कारण तुमच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्या कन्सेप्ट क्लिअर होऊनच जाणार आहेत. त्यामध्ये काही विषयामध्ये अवघड राहणार नाही. असा कोर्स म्हणजे 12 महिन्याचा किंवा 24 महिन्याचा. 12 महिन्याचा कोर्स जर निवडला तुम्ही म्हणजे 1 वर्षासाठीचा जर कोर्स निवडला तर त्या 1 वर्षासाठीचा कोर्सची किंमत आहे ₹10,450. परंतु जर तुम्ही KMG10 म्हणजेच कोणता KMG10 हा जो प्रोमो कोड आहे KMG10 हा जो प्रोमो कोड आहे तुम्ही तुमच्यासाठी वापर करून त्या प्रोमो कोडचा वापर करून तुम्ही जर ऍडमिशन घेतलं किंवा सबस्क्रिप्शन घेतलं तर ₹10,450 ऍडमिशन तुम्हाला 10% सवलत देऊन तुम्हाला त्या प्रोमो कोडच्या आधारावर 10% सवलत भेटणार आणि तो कोर्स तुम्हाला ₹9,405 ला मिळणार आहे. त्याचबरोबर 24 महिन्याचा आहे. 24 महिन्याचा जो कोर्स आहे त्याचे चार्जेस आहेत ₹15,200. येते लक्षामध्ये. 24 महिन्याचा चार्जेस ₹15,200 आहे. जर तुम्ही KMG10 हा प्रोमो कोड वापरला तर तोच 24 महिन्याचा जो ₹15,200 चार्जेस असणारा कोर्स आहे तो तुम्हाला 10% सवलतीमध्ये बसेल ₹13,680. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रोमो कोड वापरून KMG10 हा प्रोमो कोड वापरून तुम्ही तुमचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी किती टक्के फीसमध्ये तुमच्या कोर्सच्या फीसमध्ये 10% सवलत भेटणार आहे. 10% सवलतीनुसार जे फीस आहेत त्या तुम्हाला या राईट पेजवरती दाखवलेल्या आहेत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आपले सबस्क्रिप्शन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मित्रांना तुम्ही कळवू शकता. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. ओके, तर लेट्स स्टार्ट. आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. आपला विषय म्हणजेच आपल्या विषयामध्ये जो काय विषय आहे त्या विषयाचं नाव आणि त्या विषयाची माहिती कन्सेप्ट तुम्हाला आता या ठिकाणी क्लिअर होऊन भेटणार आहे. तर आपला विषय आहे तो विषय म्हणजे आपला सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारा विषय म्हणजे कोणता आहे तर तो आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या घटकामध्ये जे काय तुम्हाला विषय कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट क्लिअर कशा करून भेटतात ते आता तुम्हाला इथे क्लिअर करून देणार आहे. मराठी व्याकरण या घटकामध्ये तुम्हाला काय पाहायचंय तर मराठी व्याकरण या घटकातलं आपल्याला पाहायचंय मराठी व्याकरण या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात. येण्याचं कारण एक आहे की मराठी व्याकरण हा आपला मातृभाषा आहे. त्याचबरोबर यावरती आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यकच आहे. जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर त्या कन्सेप्टवरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. येत्या लक्षामध्ये. म्हणून त्या गोष्टीमध्ये कुठली गोष्ट आणखी महत्वाची आहे तर या विषयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न कसे येतात आणि काय येतात त्याची सुरुवात आपण करणार आहोत. पहिल्या घटकानुसार पहिला टॉपिक जो आहे तो टॉपिक म्हणजे वर्णमाला. कोणता टॉपिक आहे तो वर्णमाला. येत्या लक्षामध्ये. याला वर्णमालेलाच काही जण काय म्हणतात की बाबांनो या वर्णमालालाच काही जण मुळाक्षरे पण म्हणतात. येत्या लक्षामध्ये मुळाक्षरे. मग हे वर्णमाला किंवा मुळाक्षर नेमकं काय आहे याच्यावरती प्रश्न कसे येतात आणि ह्या प्रश्नाचं जास्तीत जास्त आकलन विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये कसं करता येईल याचा जास्तीत जास्त अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती माझ्याकडून विद्यार्थ्यांना सोप्या आणि साध्या भाषेमध्ये ही वर्णमाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलाही प्रॉब्लेम कुठलाही समस्या कुठलीही कन्सेप्ट कुठलाही त्यामधलं बेसिक नॉलेज कच्चं राहणार नाही. जेणेकरून तुमचा बेसिक वरचा आलेला प्रत्येक प्रश्न सुटणारच आहे. वर्णमाला या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न कसे येतात आणि ते वर्णमालावरचे आलेले प्रश्न कन्सेप्ट ओरिएंटेड सोडवायचे कसे यावरती जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. अशी प्रत्येक प्रकरण आपल्याला कन्सेप्ट ओरिएंटेडच शिकायचं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाचं वाचन कमी झालेलं असेल समजा परंतु त्या प्रश्नावरती आलेला जो काही भाग आहे तो भाग किंवा ऑप्शन आहेत ते ऑप्शन कसे आहेत ते आपण वाचलेल्या घटकावरती आहेत का नाहीत आणि असतील तर त्याचं उत्तर काय आहे हे पर्यायगत पद्धतीने देखील तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमचं पर्यायगत पद्धतीने देखील उत्तरं मिळू शकतात. अशा प्रत्येक गोष्टीची आपण या ठिकाणी काळजी घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये आपण वर्णमाला या घटकाला सुरुवात करणार आहोत. वर्णमाला या घटकामध्ये सुरुवातीला आपण करू शकता वर्णमाला म्हणजे काय किंवा वर्ण म्हणजे काय. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनी. कसले ध्वनी? मूलध्वनी. मूलध्वनी किती बाबा? मूलध्वनी कशाला म्हणायचं? ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून भेटणार आहेत. मूलध्वनी. आता या मूलध्वनीचा म्हणजेच काय? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. वर्ण.
वर्ण असे म्हणतात. आता वर्ण म्हणजे कळालं, मुखावाटे जे काय ध्वनी आपण उच्चारले जातात त्याला वर्ण असे म्हणायचं. परंतु आपण प्रकरण कोणतं बघता, वर्णमाला आणि मुळाक्षर किंवा मुळाक्षर ह्याला म्हटलं जाते. मग वर्णमाला आपण तर म्हणतो की वर्ण बघितलं की मुखावटे उच्चारल्या प्रत्येक ध्वनींना वर्ण असे म्हणायचं. वर्णमाला काय असते, तर वर्णमाला म्हणजे काय असणार आहे, अ पासून कुठून, अ पासून ल पर्यंत, अ पासून ळ पर्यंतच्या मुळाक्षरांना जी काय मालिका आहे ती मालिका आहे, त्या मालिकेला काय म्हणायचं, वर्णमाला. म्हणजे अ पासून ळ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्णमाला असे म्हणतात, त्या मालिकेला वर्णमाला असे म्हणायचं. मग आता अ पासून ल पर्यंत जे वर्ण आहे त्याला काय म्हणायचं, वर्णमाला. आता मुखावटे उच्चारले जाणाऱ्या प्रत्येक मूलध्वनींना वर्ण असे म्हणायचे. आणि अ पासून ळ पर्यंत जे मुखावटे उच्चारले जाणारे मूलध्वनी आहेत त्या मूलध्वनीची जी मालिका आहे त्या मालिकेलाच आपण काय म्हणायचं, वर्णमाला असे म्हणायचं. येते लक्षामध्ये. आता ही वर्णमाला कशी असते, त्यामध्ये किती वर्ण आहेत, कोणत्या वर्णाचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये कधी करण्यात आलेला आहे, त्या वर्णमालेमध्ये कोणते वर्ण मराठी भाषेतून आहेत, कोणते वर्ण इंग्रजी भाषेतून आहेत, कोणते वर्ण संस्कृत मधून आहेत, आणि त्या वर्णांचा समावेश मराठीमध्ये कोणत्या व्याकरणकारांनी केला, इथपर्यंतची आपल्याला वर्णमालेबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्याला करून घ्यायची. येते लक्षामध्ये. तर बघूया आपले पुढचे वर्ण कोणते आहेत आणि वर्णमाला नेमकं वर्णमालेमध्ये असणारे वर्ण कोणते आणि एकूण किती, याचं सर्व माहिती समायोजन असलेली माहिती तुमच्या समोर आता दिसणार आहे, होऊन घ्या. ओके, तर हे बघा, तर ही आहे आपली वर्णमाला. येतं लक्षामध्ये. त्यालाच मुळाक्षर देखील आपण म्हटलं जात आहे. आता वर्णमालेवरती जास्तीत जास्त कन्फ्युज करणारे प्रश्न की मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती, तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, लक्षात घ्या. मराठी वर्णामध्ये एकूण वर्णांचे जे आकडे आहेत ते आकडे तुमच्या समोर कधी कधी परीक्षेमध्ये दिसतात किंवा वाचन करताना दिसतात. 48 वर्ण. त्याचबरोबर दुसरा आकडा दिसतो तुमच्याकडे 50 वर्ण. त्याचबरोबर आणखी एखादा अंक दिसतो तुमच्यासाठी मराठी वर्णमाले वाचन करताना एकूण वर्णमाला किती वर्णांचे, तर 52 वर्णांची. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे समोर प्रश्न दिसणार आहे. मग आता हे वाचन करताना कधी कधी विद्यार्थी काय म्हणतात की बाबांनो सर आम्हाला कधी वाचन करताना 48 वर्ण कधी दिसलेत, कधी 50 वर्ण दिसलेत, कधी 52 वर्ण दिसले. येते लक्षामध्ये. आता यातलं नेमकं उत्तर कोणतं लिहायचं, तर बाबांनो एकच लक्षात घ्या की प्रश्नपत्रिकेमध्ये 6 नोव्हेंबर 2009 किती 6 नोव्हेंबर 2009 रोजी एक मराठी व्याकरणासंदर्भात एक जी आर काढला होता. त्या जी आर मध्ये असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता की मराठी भाषेमध्ये एकूण 50 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत, 50. जी आर मध्ये काय उल्लेख केला होता, मराठी भाषेमध्ये एकूण 50 वर्ण आहेत. आता बाबांनो 50 वर्ण आहेत, तर मग हे 52 अंक कधी लिहायचा, 48 अंक कधी वर्णांचा असेल, अंक 48 वर्णांची संख्या कधी लिहायची, 50 वर्णांची संख्या कधी लिहायची, 52 वर्णांची संख्या कधी लिहायची, 48 वर्णांची संख्या कधी लिहायची. आता 6 नोव्हेंबर 2009 च्या नुसार तर वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत म्हणतात ते 50 वर्णांची वर्णमाला आहे म्हणतात. मग आता हे 48 वर्ण काय आहेत, 52 वर्ण काय आहेत, येते लक्षामध्ये. म्हणजे असे कन्फ्युज करणारी गोष्टी तुमच्या पुढे दिसणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये करायचं काय, मग वर्णमालेमध्ये जे काही आहे ते 48 कधी लिहायचं, 50 कधी लिहायचं आणि 52 कधी लिहायचं, या गोष्टीचा आधी क्लिअर करून घ्या. त्यानंतर आपण वर्णमालेमधले जे वर्ण आहेत त्याचं सविस्तर ज्ञान घेणार आहोत. ओके, तर बघून घ्या. आता 48 वर्ण कधी लिहायचे, आता बघून घ्या इकडं की बाबांनो 48 वर्ण. आता आपली जी वर्णमाला आहे म्हणजे मराठी भाषेची मूळ जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेला आपण पारंपरिक वर्णमाला म्हणायचं. येते लक्षात. पारंपरिक, कसली वर्णमाला, पारंपरिक वर्णमाला. म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्या की दिलेल्या मराठी भाषेमध्ये प्रश्न कोणता आला आणि त्याचं उत्तर काय लिहायचं. पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णांची असणार आहे, 48 वर्णांची. म्हणजेच मराठी भाषेमध्ये एकूण पारंपरिक वर्णमाला किती वर्णांची आहे असा जर प्रश्न आला, म्हणजे पारंपरिक हा शब्द लक्षात घ्या, पारंपरिक म्हणजे मराठी वर्णातली एक जुनी वर्णमाला किती वर्णांची आहे असा त्याचा अर्थ असतो. त्यावेळेस त्याचं उत्तर लिहा तुम्ही 48 वर्ण. किती, 48 वर्ण. म्हणजे मराठी भाषेमध्ये जी पारंपरिक वर्णमालेनुसार वर्णमाला एकूण किती वर्णांची होती, 48 वर्णांची होती. हा उत्तर त्याचं तुम्ही लिहू शकता. येते लक्षामध्ये. त्यानंतर दुसरा घटक आहे आपला, मराठी भाषेमध्ये पारंपरिक वर्णमाला आहे त्याचबरोबर आधुनिक पण वर्णमाला असणार आहे. येते लक्षामध्ये. आधुनिक वर्णमाला किती वर्णांची, मग आधुनिक वर्णमाला, मग दिलेल्या मराठी भाषेमध्ये आधुनिक वर्णमाला. मग आता मला लक्षात घ्या की आधुनिक वर्णमाला किती वर्णांची आहे असा प्रश्न तुम्हाला आला, म्हणजेच मराठी वर्णमालेमध्ये आधुनिक एकूण वर्ण किती
असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता 50 वर. किती? 50. आता तुम्ही म्हणताल की 52चा कुठं येतो अर्थ? ही पारंपरिकनुसार 48 झालं, आधुनिकनुसार 50 झालं. पारंपरिक आधुनिक सोडलं तर आता वर्णमालेवरती प्रश्न कसा बनवणार आहे? तर तो प्रश्न असा बनतो. तर 52 हा अंक कधी लिहायचा? म्हणजे दिलेल्या वर्णमालेमध्ये पारंपरिक वर्णमालेनुसार एकूण किती वर्ण? 48. आधुनिक वर्णमालेनुसार एकूण किती? 50 वर्ण. तर आता बघा, संयुक्त व्यंजनासहित संयुक्त व्यंजनासहित आधुनिक वर्णमाला. काय म्हणलं मी? संयुक्त व्यंजनासहित आधुनिक वर्णमाला एकूण किती वर्णांची? तर त्यावेळेस त्याचं उत्तर लिहायचं तुम्ही 52. मग आता इथं आधुनिक वर्णमाला एकूण किती वर्णांची? 50. मग आता हे आधुनिक वर्णमाला ह्याच्यानुसार 50 नुसार प्रश्न विचारला का 52 नुसार विचारला कळणार नाही. तर इथं तुम्ही लिहू शकता, ह्याचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आधुनिक वर्णमाला संयुक्त व्यंजना रहित. कसली? संयुक्त व्यंजना रहित. म्हणजे आधुनिक वर्णमाला आहे पण संयुक्त व्यंजना रहित आहे, म्हणजे संयुक्त व्यंजने सोडून आधुनिक वर्णमाला किती वर्णांची? 50 वर्णांची. आणि संयुक्त व्यंजना सहित आधुनिक वर्णमाला किती वर्णांची? तर ती आहे 52 वर्णांची. अशा पद्धतीमध्ये 48 हे अंक वर्णमालेचा कधी लिहायचा? पारंपरिक वर्णमाला किती एकूण वर्णांची आहे? तर त्याचं उत्तर 48. आधुनिक वर्णमाला संयुक्त व्यंजना रहित किती वर्णाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे 50. आणि संयुक्त व्यंजना सहित आधुनिक वर्णमाला किती वर्णांचे आहे? तर त्याचं उत्तर आहे 52. अशा पद्धतीमध्ये 48, 50 आणि 52 हे अंक कधी लिहायचे? तर प्रश्न कोणता आहे, विचारलेला प्रश्न कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे या पद्धतीपैकी कुठला तर एक अंक तुम्हाला घ्यावा लागणार आहे, जेणेकरून तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही. आता हे 48, 50 आणि 52 एकच सांगा की आम्हाला कोणतं तर लक्षात ठेवायला, तर त्यावरती आणखी काही व्याकरणकारांनी काही ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आणि काही व्याकरणकारांचं त्याच्यावरती ठाम मत असल्यामुळे त्याच्यावरती शेवटचा निर्णय आणखी अद्याप आलेला नाही. म्हणून तुम्हाला सांगितलंय 6 नोव्हेंबर 2009चा GR नुसार मराठी वर्णमाला एकूण 50 वर्णांची आहे, एवढाच एक स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. मग संयुक्त व्यंजने 50 वर्णात येतात का हे स्पष्ट केलेलं नाही, किंवा येत नाहीत असं पण स्पष्ट केलेलं नाही. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की पारंपरिक वर्णमाला 48, आधुनिक वर्णमाला संयुक्त व्यंजना रहित म्हणतोय मी, रहित. रहित म्हणजे सोडून किती वर्णाची? 50 वर्णाची. आणि संयुक्त व्यंजना सहित आधुनिक वर्णमाला किती वर्णाची? 52 वर्णाची. या पद्धतीने तुमची उत्तर आली पाहिजे. आता येऊया आपण वर्णमालेकडे, म्हणजे आपली वर्णमाला हित आहे. ओके, तर आता ही वर्णमाला नेमकं काय करायचं आणि या वर्णमालेचं कुठल्या पद्धतीमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता ते पाहून घ्या. बघा, आता मराठी वर्णमालेवरती अंकावरती तुमचा प्रश्न सोल्युशन झाला असला, तर आता वर्णमाला एकूण किती वर्णांची यावरचं जे काय तुमच्या अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या ह्या 3 अंकामध्येच येतात. आणि या 3 अंकाचे उत्तर कधी लिहायची ते तुम्हाला आता स्पष्ट केलेलं आहे. आता आपण पाहून घेऊया मराठी वर्णमाला किंवा मुळाक्षरे. मराठी वर्णमालेमध्ये जी काय वर्णमाला आहे ती वर्णमालेमध्ये त्या वर्णमालेचे 3 गट पडतात. किती गट पडतात? 3. त्यातला पहिला गट आहे तुमच्या पुढे समोर ठेवलेला आहे. तो पहिला गट म्हणजे आहे स्वर. पहिला गट कोणता? स्वर. त्यानंतर दुसरा गट आहे स्वरादी आणि तिसरा गट आहे व्यंजन. आणि चौथा जो गट आहे विशेष मराठीतील संयुक्त व्यंजने हा एक गट आहे. परंतु विशेष मराठीतील संयुक्त व्यंजने हा वेगळी गटात न बसता संयुक्त व्यंजने म्हणजे ह्या व्यंजनामधूनच ते बाहेर पडलेले आहेत, जेणेकरून त्यांचा संयुक्त व्यंजनामध्ये समावेश करण्यात आहे. ओके, तर आपल्याला सुरुवातीला पाहायचा आहे पहिला घटक, तो म्हणजे आहे मराठी भाषेतील संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजनाच्या ऐवजी आपण अगोदर पाहून घेऊया जी के कोणतं? मराठी भाषेतली वर्णमालेतला पहिला जो घटक आहे तो घटक म्हणजे स्वर. आता स्वर कसे आहे बाबांनो? तर स्वराबद्दल काय माहिती आहे आणि स्वर बद्दल काय गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण क्लिअर करून घेणार आहोत. मग आता त्यामध्ये कोणती कोणती गोष्ट आहे? तर स्वर या घटकामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. मग स्वर नेमकं काय? तर स्वर म्हणजे काय पहिल्यांदा ते आपण क्लिअर करून घेऊया. स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील कोणताही अवयव एकमेकांना स्पर्श न करता जे वर्ण मुखातून बाहेर पडतात. म्हणजेच ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील कोणताही अवयव दुसऱ्या अवयवाला स्पर्श न करता
मुखातून जे वर्ण बाहेर पडले जातात त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना जे वर्ण मुखातून बाहेर पडताना कोणताही अवयव त्या एकमेकांना स्पर्श करत नाही, म्हणजे ज्यांचा उच्चार स्वतंत्र असतो, ज्या ज्या वर्णांच्या उच्चाराला दुसऱ्या वर्णांची गरज नसते, किंवा जे वर्ण मुखातून बाहेर पडत असताना कोणताही अवयव एकमेकांना स्पर्श करत नाही, असे सर्व वर्णांचा समावेश स्वर या गटामध्ये केला जातो. मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती? तर मराठी वर्णमालेमध्ये सध्या एकूण स्वर किती आहेत? 14 हा अंक लिहा. परंतु जर त्यांचा प्रश्न असेल की मराठी वर्णमालेमध्ये पारंपरिक वर्णमालेनुसार एकूण स्वर किती, तर त्यावेळेस तुमचं उत्तर आलं पाहिजे 12. किती? 12. पारंपरिक वर्णमालेनुसार मराठी भाषेतील स्वर किती? 12. आणि आधुनिक वर्णमालेनुसार मराठी भाषेतील स्वर किती? 14. आणि सध्या मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती, तर त्यावेळेस त्याचं उत्तर देखील 14 असले, कारण सध्या म्हणते, सध्या म्हणजे आधुनिक वर्णमालेनुसार असतो माले, ते उत्तर त्यांनी अपेक्षित असते. येते लक्षामध्ये? मग या 14 स्वरामध्ये ते 14 स्वर कोणते, तर ते तुमच्या समोर मांडून ठेवलेले आहे. येते लक्षामध्ये? त्यातला पहिला स्वर आहे अ, दुसरा आहे आ, तिसरा आहे दीर्घ रस्वई, त्यानंतर आहे दीर्घ ई, त्यानंतर आहे रस्व उ, त्यानंतर आहे दीर्घ उ. आता या स्वरामध्ये सगळ्यात महत्वाचे स्वर तुम्ही लक्षात ठेवायचंच का? हो. का? कारण या स्वरांच्या क्रमावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. स्वरांच्या क्रमावरती प्रश्न विचारला म्हणजे नेमकं काय केलंय, तर हे जे वर्णमाला मांडत असताना स्वरांच्या ज्या वर्णमाला मांडणीमधील ज्या जागा आहेत त्या जागा कोणते वर्ण झाल्याच्या नंतर कोणता वर्ण येतो, यांच्या ज्या जागा आहेत त्या फिक्स आहेत. म्हणजे ह्यांच्या क्रमावरती देखील प्रश्न विचारला जातो. आणि हा प्रश्न ऑलरेडी या दोघांच्या स्थानासंदर्भात आला होता. म्हणजेच मराठी वर्णमालेमध्ये जे स्वर आहेत त्या स्वरामध्ये रू आणि लू हे जे स्वर आहेत, ह्या स्वरांची वर्णामध्ये असणारी स्थान याच्यावरती योग्य क्रम लावा, असा तुमचा त्यांनी प्रश्न विचारला होता. साधा सरळ प्रश्न होता. म्हणून तुम्ही वर्णमाला अभ्यासत असताना तोंडपाठ वर्णमाला आहे म्हणजे पूर्ण नाही, तर त्या वर्णमालेमध्ये जे वर्ण आहेत ना, त्या वर्णांच्या ज्या जागा आहेत त्या जागा म्हणजे स्थान, त्यांचं स्थान जिथं आहे तिथंच ठेवलं आवश्यक आहे. कारण ह्याच्यावरती एक ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्याचबरोबर आता नवीन जे वर्ण आलेले आहेत मराठी वर्णमालेमध्ये, ते नवीन वर्ण कोणते आहेत, तर ॲ आणि अ, हे दोन वर्ण आहेत. येतं लक्षामध्ये? मग ह्या दोन वर्णासंदर्भात आता जागे संदर्भात ह्यांचं देखील स्थानासंदर्भात एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण मराठी वर्णमालेमध्ये जे काही स्वर आहेत ना, त्या स्वरामध्ये रू आणि लू ह्या स्वर वेगळे होते, त्यामुळे त्यांच्या स्थानावरचा प्रश्न विचारला होता. आता मराठी वर्णमालेमध्ये नवीन जे स्वर आले ते स्वर पण वेगळे आहेत इतर स्वरापेक्षा, आणि हे इंग्रजी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले स्वर आहेत. विशेष म्हणजे याचा विशेष काय, हे इंग्रजी भाषेतून ॲ आणि अ हे जे स्वर आहेत ना, हे स्वर इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले आहेत, त्यामुळे यांचं वेगळं पण ऑलरेडी आहेच. त्यामुळे याच्या स्थानावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता याच्यावरती प्रश्न किती पद्धतीत येऊ शकतो, तर बघा, मराठी वर्णमालेमध्ये नवीन कोणते स्वर समावेश करण्यात आलेले आहेत, ॲ आणि अ, असा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर मराठी वर्णमालेमध्ये नवीन जे स्वर आलेले आहेत किंवा नवीन जे वर्ण आलेले आहेत त्यांचा समावेश मराठी वर्णमालेच्या कोणत्या गटात केलेला आहे, तर त्यांचा समावेश मराठी वर्णमालेच्या कोणत्या गटात केलाय, स्वर या गटामध्ये केलाय. स्वर, नवीन स्वरांचा समावेश कशात केला, स्वर या गटामध्ये केलाय. त्याचबरोबर मराठी वर्णमालेमध्ये आलेले नवीन वर्ण कोणत्या भाषेतून आलेले आहेत, मराठी वर्णमालेमध्ये आलेले नवीन वर्ण कोणत्या भाषेतून आलेले आहेत, मराठी वर्णमालेमध्ये आलेले नवीन वर्ण हे इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. हे दोघं कुठून आली, ती इंग्रजी भाषेतून, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मग आता ह्यांचं वैशिष्ट्य विशेषच का, कारण पूर्ण वर्णमाला जी आहे किंवा जी वर्णमाला आहे किंवा जी मुळाक्षरे आहेत, ती वर्णमाला किंवा मुळाक्षरे जी आलेली आहेत ती संस्कृत भाषेतून आलेली. कुठून आलेली, संस्कृत. परंतु ॲ आणि अ हे दोन जर वर्ण सोडले तर बाकी पूर्ण वर्णमाला ही संस्कृत भाषेतली आहे. आणि ळ संदर्भात पण तसंच आहे विशेष, तुम्हाला नंतर ळचं सांगतो. येते लक्षामध्ये? आणि ॲ आणि अ हे दोन वर्ण कुठल्या भाषेतून आले, इंग्रजी भाषेतून आले. याच्यावरचा पाचवा प्रकारचा प्रश्न ह्याच्यावरचा जो तयार झाला तर तो कोणता होतो बघा, मराठी वर्णमालेमध्ये समावेश करण्यात आलेले दोन नवीन वर्ण मराठी वर्णमालेमध्ये समावेश करणारे व्याकरणकार कोण, म्हणजे ह्या दोन वर्णांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये कुणी केला, किंवा मराठी वर्णमालेमध्ये नवीन स्वरांचा समावेश किंवा नवीन वर्णांचा समावेश करणारे व्याकरणकार कोणते, तर ते व्याकरणकार कोणते, असा देखील त्याच्यावरचा प्रश्न येऊ शकतो.
म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती जास्तीत जास्त 4 ते 5 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ते 5 प्रकारचे प्रश्न कसे येतात हे तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे व्याकरणकार आहेत ते आहेत अरविंद मंगरुळकर. कोणते? अरविंद मंगरुळकर. आता दिलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न किती येऊ शकतात? अरविंद मंगरुळकर हे ते व्याकरणकार आहेत. ॲ आणि अ या दोन स्वरांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये करणारे व्याकरणकार कोणते? अरविंद मंगरुळकर. अशा 5 प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्वरावरती येऊ शकतात. त्यानंतर दुसरा घटक आहे स्वरादी. स्वरादी म्हणजे काय? तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वरादी किती? तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वरादी आहेत 2. त्यातली पहिली स्वरादी आहे आणि आहा अशा स्वरादी सांगायच्या नाहीत. तर पहिली स्वरादी सांगायची अनुस्वार आणि दुसरी स्वरादी सांगायची विसर्ग. आता ह्या स्वरादी सांगायच्या का नाहीत? कारण स्वर आहे आदी ज्यांच्या असे ते स्वरादी. स्वरादीचा व्याख्याच काय सांगते? ज्या वर्णांच्या अगोदर स्वर येतो आणि नंतरच ते वर्ण येतात अशा वर्णांना स्वरादी म्हणायचं. म्हणजे स्वर आहे ज्यांच्या आधी ते स्वरादी. म्हणजे स्वरादी ह्या स्वतंत्र वापरता येत नाहीत. स्वर हे स्वतंत्र वापरता येतात पण स्वरादी स्वतंत्र वापरता येत नाहीत. स्वरादींचा वापर करायचा असेल तर त्यांना अगोदर त्या स्वरादींच्या अगोदर तुम्हाला कुठला ना कुठला स्वर घ्यावा लागतो. कोणता घ्यायचा? कोणताही घेऊ शकतो तुम्ही. येत्या लक्षामध्ये ज्याला अर्थपूर्ण प्राप्त होऊ शकतो असा कोणताही स्वर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे स्वरादींच्या अगोदर स्वर येणे आवश्यकच आहे. येत्या लक्षामध्ये आणि ते येणं गरजेचं असतंय. स्वरादी एकूण मराठी भाषेमधल्या 2 आहेत. त्यामध्ये पहिले आहे अनुस्वार, दुसरे आहे विसर्ग. स्वरादीचं म्हणजेच काय? स्वर आहे ज्याच्या आधी असे ते स्वरादी. म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग यांच्या अगोदर कुठला ना कुठला स्वर येणे आवश्यकच आहे. स्वरादी संदर्भात डिटेल माहिती आपण स्वरादी या घटकामध्ये पाहणार. त्यानंतर तिसरा घटक आहे आपला व्यंजन. व्यंजन नेमकं काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील अवयव कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या अवयवाला स्पर्श करून वर्ण उच्चारला जातात त्या वर्णांना व्यंजने असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये वर्णांचा उच्चार करताना मुखामध्ये कोणत्या ना कोणता अवयव कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या अवयवाला स्पर्श करतो आणि ते स्पर्श करून जे ध्वनी किंवा वर्ण मुखावटे बाहेर पडतात त्या ध्वनींना किंवा वर्णांना काय म्हटलं जातंय? तर त्या ध्वनी किंवा वर्णांना व्यंजन असे म्हटले जाते. आणि मराठी वर्णमालेमध्ये एकूण व्यंजने किती? तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण आहेत 34 व्यंजने. किती आहेत? 34. मग त्याची सुरुवात कुठून होते? तर क पासून ल पर्यंत जी 34 व्यंजन आहेत तिथपर्यंत आहेत. एकूण व्यंजने 34. सुरुवात कुठं? क पासून न पर्यंत म्हणायचं नाही. का? कारण 34 आहेत तर 34 इथंच होतात. ज्याचं क च ट त प इथपर्यंत 25 असतात. म्हणजे हे 5 गट आहेत. येत्या लक्षामध्ये ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि 25 आणि हे या ठिकाणी राहिलेले 30 आणि 4 34 असे ल पर्यंतच फक्त काय येणार आहे? 34 व्यंजन येतात. क्ष आणि ज्ञ या 34 व्यंजनामध्ये येत नाहीत. तर क्ष आणि ज्ञ कसे येतात? विशेष संयुक्त व्यंजनामध्ये येतात. आता ह्या संदर्भातल्या आपण डिटेल मधली माहिती व्यंजन या घटकामध्ये पाहून घेऊया. आणि विशेष संयुक्त व्यंजने मराठी वर्णमालेमध्ये किती आहेत? तर ते 2 आहेत. क्ष आणि ज्ञ आहेत. याच्या संदर्भातली डिटेल माहिती पण आपण संयुक्त व्यंजन या घटकामध्ये पाहून घेऊया. तत्पूर्वी आपण अगोदर पाहणार आहोत की मराठी वर्णमालेमधला पहिला घटक म्हणजे तो आहे स्वर. कोणता घटक आहे तो? स्वर. मग आता स्वर या घटकाची माहिती आपल्याला बघायची आहे व्यवस्थित डिटेलमध्ये. येते लक्षामध्ये? आता स्वर या घटकामध्ये माहिती सांगायची झाली तर स्वर या घटकाची माहिती पाहत असताना आपल्याला सुरुवातीला बघावं लागणार आहे की स्वरांचे वर्गीकरण किंवा स्वरांचे प्रकार. या स्वरांचे प्रकार बघण्यापूर्वी स्वरांचे वर्गीकरण प्रकार कशाच्या आधारावर पडतात? ह्या वर्गीकरणाच्या आधारावर पडतात. म्हणजे स्वरांचे वर्गीकरण 3 प्रकारे केले जाते. किती प्रकारे? 3 प्रकारे. त्यातला पहिला प्रकार आहे उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे 3 प्रकार पडतात. त्यानंतर उच्चार स्थानानुसार म्हणजे स्वरांचं जे उच्चार स्थान आहे त्या उच्चार स्थानानुसार स्वरांचे 2 प्रकार पडतात. आणि स्वरांची जी निर्मिती आहे म्हणजे उत्पत्ती आहे त्या उत्पत्तीनुसार स्वरांचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार. अशा पद्धतीने आपण स्वरांचे डिटेल 3 घटकामध्ये आपण वर्गीकरण करणार आहोत. आणि त्या वर्गीकरण करून त्या वर्गीकरणामध्ये प्रत्येक वर्गीकरणामध्ये येणारे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण तिथंच पाहणार आहोत. जेणेकरून स्वरांचे एकूण प्रकार पण आपण या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. त्यातला पहिला घटक आपल्याला पाहून घ्यायचा आहे. स्वरांचं वर्गीकरणामधला पहिला घटक आहे स्वरांना उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे प्रकार. किती पडतात? 3 पडतात.
म्हणजे स्वरांना उच्चाराला लागणारा वेळ किती लागतो, एखाद्या वर्णांना उच्चार करण्यासाठी किती वेळ लागतो, त्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातंय. आणि त्या वर्गीकरणानुसार म्हणजे त्याला लागणाऱ्या उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार त्यांचे एकूण किती प्रकार होतात, 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे आपला ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय आणि ऱ्हस्व स्वरामध्ये कोण कोण येतं आणि किती येतात, तर ऱ्हस्व स्वरामध्ये एकूण येतात 5. आता त्याचं टीप म्हणून जे वर्ण तुम्हाला दिलेलं आहे त्याचं आपण स्पष्ट करून घेऊया, त्याचं तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. मग ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी किंवा ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो कोणाच्या तुलनेमध्ये, दीर्घ स्वरांच्या तुलनेमध्ये, त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. किंवा ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 1 मात्रा एवढा वेळ लागतो. किती मात्रा, 1 मात्रा. ही मात्रा म्हणजे काय, तर मात्रा हे एक प्रमाण आहे मोजमाप करण्याचं, येते लक्षामध्ये. मग ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 1 मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. मग ऱ्हस्व स्वर एकूण किती, 5. कोणते कोणते, अ, ई, ऱ्हस्व ई, ऱ्हस्व उ, रू आणि, म्हणजे अशा पद्धतीचे मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत. वर्णामध्ये तुम्हाला घटक कोणत्या घटकामध्ये त्या वर्णाचं वर्गीकरण केलेलं आहे, 3 घटकामध्ये. त्यातला कोणता पहिला, स्वर. स्वरामध्ये पुन्हा स्वरांचं वर्गीकरण केलेलं आहे 3 प्रकारे. स्वरामधला पहिला आहे उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे पडणारे प्रकार, ते आहेत 3. त्यातला पहिला आपण पाहत आहोत ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी 1 मात्रा एवढा वेळ लागतो. 1 मात्रा म्हणजेच काय, तर मात्रा म्हणजे प्रमाण मोजायचं एकक आहे, प्रमाण आहे ते मोजमाप करण्याचं. तर त्या 1 मात्रा वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. एकूण ऱ्हस्व स्वर किती, 5. ते 5 कोणते, हे आहेत. मग आता या ठिकाणी ह्याच्याच गटामध्ये टीप म्हणून काय लिहिलेलं आपण, या. मग ह्या याचं काय करायचं सॉरी, तर याचं काय करायचं, तर या हा मराठी भाषेमध्ये आलेला स्वर आहे, परंतु संस्कृत मधून आलेला नसून तो कुठून आलेला आहे, इंग्रजी भाषेतून आला आहे. कुठून आलेला आहे, इंग्रजी भाषेतून आलेला आहे. मग आता इंग्रजी भाषेतून आलेला आहे, तर काही व्याकरणकाराच्या मते याचा उच्चार हा ऱ्हस्वमध्ये होतो आणि काही व्याकरणकाराच्या मते आचा उच्चार हा दीर्घमध्ये होतो. या 2 घटकाचं ऱ्हस्व स्थान का दीर्घ स्थान हे निश्चित आणखी झालेलं नाही, म्हणून याला सेपरेट ठेवण्यात आलेलं आहे. येत्या लक्षामध्ये, याचं निश्चित स्थान झाल्याच्या नंतर याच्याचा अपडेट आहे ते तुम्हाला लवकरच पाठवण्यात येईल. येत्या लक्षामध्ये. त्यानंतर आहे दुसरा घटक आपला स्वराचा उच्चार स्थानाला लागणाऱ्या वेळेनुसारचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय, ज्या स्वरांचा उच्चार करताना किती, 2 मात्रा एवढा वेळ लागतो. किती मात्रा, 2 मात्रा. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. दीर्घ स्वर एकूण किती, तर दीर्घ स्वर एकूण आहेत 3. किती आहेत, 3. येत्या लक्षामध्ये. मग ते कोणते कोणते, आ, ई आणि उ, हे 3 आहेत दीर्घ स्वरांचा समावेश असणारे वर्ण. आता यामध्ये देखील एक टीप आहे, ती आ संदर्भात आहे. मग याचं काय करायचं, तर याचं तुम्हाला आता सांगितलं की आ आणि अ या दोघांचा समावेश स्वरामध्ये केला, पण ऱ्हस्व का दीर्घ, सजातीय का विजातीय, या गटामध्ये कुठेही करायचं हे आणखी अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे तो थोडी या काही व्याकरणकाराच्या मते आ हा ऱ्हस्व आहे, अ हा दीर्घ आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला लवकरच कळण्यात येईल. तिथे लक्षामध्ये. तर आता पुढला घटक तिसरा बघायचा आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय, संयुक्त याचा अर्थ अगोदर समजून घ्या. संयुक्त स्वर म्हणजे काय हे अगोदर क्लिअर करून देतो तुम्हाला, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कमी होणार. ओके, तर बघा आता संयुक्त स्वर म्हणजे काय, जे स्वर एक स्वरापेक्षा किंवा एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन बनतात त्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन स्वर बनलेल्या स्वरांना काय म्हणायचं, संयुक्त स्वर असे म्हणतात. आता मराठी भाषेमध्ये एकूण संयुक्त स्वर किती आहेत, असे 4 आहेत. मग ते 4 कोणते, ए, ऐ, ओ, औ. मग आता यामध्ये हे संयुक्त स्वर आहेत, हे कशावरून लक्षात घ्यायचं, तर आता बघा ह्याच स्वरांचं हे संयुक्त स्वर आहेत हे सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. इथं लक्ष द्या आता तुम्ही, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कमी होणार आहे, कन्फ्युजन होणार नाही. आता बघा इथं संयुक्त स्वर का म्हणायचं, संयुक्त स्वराची व्याख्या काय म्हणते, जे स्वर एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन बनलेले असतात त्यांना संयुक्त स्वर म्हणायचं. मग हे संयुक्त आहेत हे कसं काय, संयुक्त स्वराच्या व्याख्यानुसार ह्यांना बसून दाखवावं लागेल तुम्हाला. येतं लक्षामध्ये, ज्या स्वर संयुक्त स्वर का म्हणायचं, कारण ते एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन बनलेले आहेत म्हणून त्याला संयुक्त म्हणायचं. मग आता ते कसे कोणते स्वर एकत्र येऊन हे बनलेलं आहे ते तुम्हाला आता इथं दाखवून देतो, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल. बघा आता त्यामध्ये तुम्ही पहिलं लक्षात घ्या,
यामध्ये पहिला आहे ए. ए हा संयुक्त स्वर आहे, तो बनलाय कशापासून, तर तो बनत असताना बनलाय अ अधिक ई. ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई दोन्हीपैकी कोणती ह्रस्व किंवा दीर्घ चालतो. ह्या यांचं एकत्रीकरण झाल्याच्या नंतर जो स्वर बनतो तो स्वर तुमच्या समोर मांडण्यात आलेला आहे, तो हा आहे संयुक्त स्वर. म्हणजे एकापेक्षा जास्त स्वर एकत्र आलं आणि ते जर त्याच्यापासून बनलेल्या स्वराला संयुक्त स्वर म्हणायचं, म्हणजे हा संयुक्त स्वर होऊ शकतो. आता दुसरा आहे ए. ए कसा बनतो, आ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई. म्हणजेच आ आणि ई या दोघांपैकी एक जण घेतलं तरी चालतो. येतं लक्षामध्ये. यांच्या एकत्रीकरणातून जो बनतो तो आहे ऐ, आणि तो दोन स्वरापासून बनलेला आहे म्हणून त्याला संयुक्त स्वर म्हणायचं. त्यानंतर आहे ओ. आता ओ कशापासून बनतो, तर अ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ. मग आता या ठिकाणी एका स्वरापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन बनलेला आहे म्हणून त्याला संयुक्त म्हणायचं. ओ देखील संयुक्त स्वर. त्यानंतर आहे पुढचा औ. इथे लक्षामध्ये औ हा स्वर आहे. औ हा स्वर कशापासून बनतोय, तर औ हा स्वर आ अधिक उ किंवा उ यापासून यांच्या एकत्रीकरणातून बनतो म्हणून हा देखील संयुक्त स्वरच येतो. येते लक्षामध्ये. अशा पद्धतीने स्वरांचे उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे 3 प्रकारे आपण वर्गीकरण पाहिलेलं आहे. तर आपण आता पुढचा घटक बघायचा आहे. दुसरा जो आहे, पहिला आपण आता पाहिलेला आहे, हा जो आपण आता बघितलेला आहे तो. दुसरा आहे उच्चार स्थानानुसार स्वरांचे प्रकार. मग ते कसे आहेत बघा आता. उच्चार स्थानानुसार स्वरांचे प्रकार. उच्चार स्थानानुसार स्वरांचे एकूण 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 2. उच्चार स्थानानुसार स्वरांचे एकूण किती प्रकार, 2 प्रकार पडतात. आता ह्या उच्चार स्थानानुसार स्वरांचे जे 2 प्रकार पडतात ते तुमच्या समोर मांडलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे सजातीय स्वर आणि दुसरा आहे विजातीय स्वर. इथे लक्षामध्ये. सजातीय स्वर म्हणजे काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय, दोन्ही कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून घ्या. सजातीय स्वर म्हणजे ज्या स्वरांचं उगमस्थान किंवा ज्या स्वरांचं उच्चारस्थान हे सारखं असते, समान असते किंवा एकच असते, त्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हटले जाते. ज्या स्वरांचं उच्चारस्थान किंवा उगमस्थान किंवा त्याचं जे ध्वनी उच्चार आहे तो सारखा असतो, समान असतो, त्या स्वरांना काय म्हटलं जातं, सजातीय स्वर असे म्हटले जाते. मग सजातीय स्वर मध्ये कोण कोण येते, तर अ आणि आ ही एक सजातीय जोडी आहे, त्याला जोड्या म्हणायचं. इथे लक्षामध्ये अ आणि आ ही एक सजातीय जोडी. ई, ह्रस्व ई आणि दीर्घ ई ही एक सजातीय जोडी आहे, आणि ह्रस्व उ आणि दीर्घ उ ही एक सजातीय जोडी आहे. म्हणजे ज्या स्वरांचं उच्चारस्थान किंवा उगमस्थान एकाच माध्यमातून किंवा एकाच स्थानापासून तयार होतं किंवा एकाच स्थानापासून निर्माण होतं, त्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हटले जाते. आणि सजातीय स्वरावरती प्रश्न आला तर सजातीय स्वरांच्या जोड्या असा प्रश्न येतो. कशावरती येत असतो, जोड्यावरती. म्हणजे सजातीय स्वरांच्या जोड्या किती, तर ह्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत, 3 आहेत. आणि त्यामध्ये सजातीय स्वर विचारलं तर ते जोडीनच सांगितलेले असतात, म्हणून सजातीय स्वरांच्या जोड्या म्हटलं जातं. दुसरा घटक आहे आपला स्वरांच्या उच्चारस्थानाच्या प्रकारानुसार. उच्चार स्थानानुसार स्वरांचे प्रकार आहेत, त्यामधला दुसरा आपल्याला प्रकार पाहायचा आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे काय, तर विजातीय स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचं उगमस्थान हे एक नसते किंवा वेगवेगळे असते, अशा स्वरांना किंवा त्यांच्या जोड्यांना विजातीय स्वर असे म्हटले जाते. मग आता लक्षात घ्या, अ सोबत आ सोडून किंवा अ सोडून कोणीही घेतलं तर ती विजातीय जोडी बनू शकते. अ आणि ई एकत्र आलं तर ती सजातीय जोडी बनत नाही. ई आणि उ एकत्र आलं तर ती पण विजातीय जोडीच आहे. उरु हे पण आहे. आता ह्यामध्ये तुमच्या समोर दिसतात ते सगळ्यात जास्त कन्फ्युजन करणाऱ्या जोडीपैकी ह्या 2 जोड्या येत्या लक्षामध्ये. आता त्यामध्ये हे जोडे आणि ही जोडी हे सजातीय वाटते का, कारण ए आणि ऐ यांचं उगमस्थान सारखंच आहे. ओ आणि औ याचं उगमस्थान पण तुम्हाला सारखंच वाटतंय, परंतु या सजातीय जोड्या नाहीत. तर या कोण आहेत, या विजातीय जोड्या आहेत. का, कारण ए ऐ आणि ओ औ हे दोघे किंवा ह्या 2 जोड्या ह्या ऑलरेडी आपण आत्ताच पाहिलेल्या आहेत, त्या काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर ते कशाचे आहेत, ते काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. आता संयुक्त स्वर आहेत हे
हे चार चौघजण जे आहेत ते संयुक्त स्वर या गटामध्ये येत असतील तर ते संयुक्त स्वर सजातीय का नाहीत, म्हणजे हे चौघजण कोणते कोणते हे तुमच्या समोर दिसतात ते हे सजातीय का नाहीत, हे काही जणांना प्रश्न पडतो. आता सजातीय नसण्याचं कारण पण मी तुम्हाला क्लिअर करून देतोय की सजातीय नाहीत का, कारण ते सजातीय नसण्याचं कारण तुमच्या समोर आता स्पष्ट करतो. हे सजातीय नाहीत कोणते, हे चौघजण. येते लक्षामध्ये हे. आता तुम्ही म्हणता की सर दिसायला तर सारखं दिसतंय, इथं अ आ सजातीय होऊ शकतं, ई सजातीय होऊ शकतं, उ सजातीय होऊ शकतंय. मग हे ए ऐ सजातीय सारखं दिसतंय, ओ औ सारखं दिसतंय, मग सजातीय का नाही, ह्याला विजातीय मध्ये का टाकले? कारण त्याचं कारण आहे ते तुम्हाला आता स्पष्ट करून देतो. कारण ए ऐ ओ आणि औ. आता लक्षात घ्या, यांचं विजातीयमध्ये समायोजन करायचं कारण तुमचं स्पष्टीकरण तुमच्या समोरच मांडतो आता, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होणार. बघा इकडं, तर ए कशापासून बनले आता सांगितलं तुम्हाला. ए कशापासून बनतंय, अ अधिक, हे म्हणजे विग्रह वेगळा दाखवण्यात चिन्ह असतं. येतं लक्षात. ह्रस्व ई किंवा दीर्घ ई. मला सांगा, एकत्र येणारेच विजातीय आहेत. अ आणि ई विजातीय का सजातीय आहे, विजातीय. एकत्र जे येतात ते विजातीय आहेत, तर या विजातीयापासून जे बनतंय ते सजातीय कसं असू शकतंय, येतं लक्षामध्ये. त्यानंतर ह्याचं पण तसंच आहे, आ अधिक ई किंवा ई. बघा इकडं, एकत्र येणारे विजातीय आहेत, तर ह्याच्यापासून बनलेलं जे आहे ते सजातीय कसं असू शकतंय, असणारच नाही. त्याचबरोबर ह्याचं पण तसंच, ह्याचं पण तसंच. म्हणजे या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजेत. ह्या बेसिक मध्ये तुम्हाला क्लिअर करून देण्यात येते. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला आता क्लिअर करून दिली आहे ती गोष्ट म्हणजे इथं दिलेली आहे की ए ऐ आणि ओ औ हे विजातीय आहेत, सजातीय नाही. सजातीय नसण्याचं कारण तुम्हाला आता स्पष्ट करून दिलेलं आहे या ठिकाणी. येतं लक्षामध्ये. कारण हे जे स्वर आहेत हे स्वर बनत असताना विजातीय स्वरापासून बनलेले आहेत, तर बनताना विजातीयपासून बनलेले आहेत, तर ते सजातीयमध्ये त्यांचा समावेश कसा होऊ शकतो, ही साधी गोष्ट आहे. येतं लक्षामध्ये, जेणेकरून तुम्हाला कुठलाही कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. तर आता या अशा पद्धतीमध्ये तुम्ही स्वरांचा तिसरा गट आपण पाहणार आहोत. दुसऱ्या गटापर्यंत काय अडचण नाही, त्यामध्ये क्लिअर करून दिलेलं आहे तुम्हाला. येतं लक्षामध्ये. तर आता आपण तिसरा म्हणजे स्वरांच्या उत्पत्तीनुसार म्हणजे स्वरांच्या निर्मितीनुसार स्वरांचे एकूण प्रकार किती. स्वरांच्या निर्मितीनुसार स्वरांचे एकूण प्रकार किती आहेत, तर ते आहेत 2 निर्मितीनुसार. येतं लक्षामध्ये. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सिद्ध स्वर आणि दुसरा प्रकार आहे साधित स्वर. सिद्ध स्वर म्हणजे काय, जे स्वर मूळचे असतात, म्हणजे ज्या स्वरांना स्वतःचा अस्तित्व दुसऱ्यापासून निर्माण करायची गरज नसते, जे स्वर स्वतः अस्तित्वात असतात, ज्यांची मूळ सिद्धी असते म्हणजे ते मूळचे असतात, आणि जे स्वर इतर कोणत्याही स्वरांच्या मदतीशिवाय बनलेले असतात त्या स्वरांना सिद्ध स्वर असे म्हणायचे. येते. म्हणजे मूळच्या स्वरांना सिद्ध स्वर असे म्हणतात. मूळ स्वरांना मूळ स्वर. आता मूळ स्वर म्हणजे काय, जे मूळचे असतात, जे सिद्ध असतात, म्हणजे स्वतःला त्यांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी किंवा ते दुसऱ्या कोणत्याही स्वरांच्या मदतीशिवाय बनलेले असतात त्या स्वरांना सिद्ध स्वर असे म्हणतात. इथं लक्षामध्ये. मराठी भाषेमध्ये सिद्ध स्वर कोणते, तर मराठी भाषेमधले सिद्ध स्वर आहेत ते तुमच्या समोर मांडलेले आहेत. मराठी भाषेतले सिद्ध स्वर एकूण 5 आहेत. मग ते कोणते बाबांनो, मराठी भाषेतले असलेले सिद्ध स्वर कोणते, तर ते तुमच्या समोर मांडलेले आहेत. मराठी भाषेमध्ये असणारे सिद्ध स्वर 5, त्यामध्ये आहे अ, इथं लक्षामध्ये. त्यानंतर ई, उ, रू आणि लू असे 5 सिद्ध स्वर आहेत. मग हे सिद्ध स्वर 5 असण्याचं कारण हे मूळचे स्वर आहेत, त्यांना कोणाचेही स्वरांची मदत घ्यायची गरज नाही, स्वतः ते सिद्ध आहेत, मूळचे आहेत, म्हणून त्याला सिद्ध स्वर म्हणतात. आणि दुसरा गट आहे साधित स्वर. मग साधित स्वर आता नेमकं काय, सिद्ध स्वरापासून साधल्या गेलेल्या स्वरांना साधित स्वर म्हणायचं. म्हणजे साधित स्वर म्हणजे असे असतात की ते मूळचे तयार नसतात किंवा स्वतः ते अस्तित्वात आलेले नसतात, ते कोणाच्या तर मदतीने अस्तित्वात आलेले असतात, अशा स्वरांना साधित स्वर म्हणायचं. मग सिद्ध स्वरांच्या मदतीने साधित झालेले किंवा तयार झालेले स्वर म्हणजे साधित स्वर आहे. इथे लक्षामध्ये. अशा पद्धतीने साधित स्वर तुम्हाला
क्लिअर केले झाले आहे. साधित स्वरामध्ये कोणतं आहे तर साधित स्वरामध्ये तुम्हाला दिसणार आहे ते संयुक्त स्वर दिसू शकतात. म्हणजेच ऱ्हस्व स्वरांचा समावेश सरासरी सिद्ध स्वरामध्ये होतो आणि दीर्घ स्वरांचा समावेश हा साधित स्वरामध्ये केला जातो. अशा पद्धतीमध्ये तुमचं उत्पत्तीनुसार जे काय ह्याचं स्वरांचं वर्गीकरण आहे ते स्वरांचे वर्गीकरण तुमच्या पुढे मांडण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये तुमचं क्लिअर करून देण्यात आलेलं आहे. इथे लक्षामध्ये म्हणजेच तुम्हाला जे काय कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा राहत नाही. आणि अशा कन्सेप्ट ओरिएंटेड जे काही माहिती आहे ती माहिती पूर्णपणे तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व टॉप एज्युकेटरच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. घरी बसून कुठेही प्रवास न करता कुठेही हालचाल खर्च न करता किंवा जास्तीत जास्त वेळ तुमचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमचा अभ्यास घरी बसून एकाच ठिकाणी कमी पैशामध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त महत्वाचं ते आहे आपल्यासाठी कमी खर्चामध्ये अनअकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती टॉप एज्युकेटर सोबत मी मनोज कोळगे तुमच्यासाठी ऑनलाईन लेक्चर घेऊन येत आहे. लवकरच पोलीस भरतीपासून एमपीएससी पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि बुद्धिमत्ता हे विषय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्याचा बेसिक ओरिएंटेड वरती जास्त फोकस असणार आहे आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की त्यानंतर त्या विषयामध्ये तुमची कुठलीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं राहणार नाही, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी सोल्युशन तुमच्या समोर येणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती व युट्यूबच्या चॅनलवरती लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून लाईक शेअर करून तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तुम्ही युट्यूब चॅनलवरती माझा प्रोमो कोड म्हणजे KMG10 हा प्रोमो कोड वापरून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता, जेणेकरून तुमचं सबस्क्रिप्शन जी काय फीस असेल चार्जेस असेल त्या चार्जेसमध्ये तुम्हाला 10% सवलत भेटणार आहे. परंतु ती सवलत त्याच वेळेस भेटू शकते त्याच विद्यार्थ्याला भेटू शकते ज्या विद्यार्थ्यांनी माझा प्रोमो कोड वापर करून सबस्क्राईब केलेले आहे किंवा सबस्क्रिप्शन घेतलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर तुमचा फायदा होण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही अनअकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येऊ शकता. थँक्यू. धन्यवाद.